नमस्कार. जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत ए अँड द आर्टिकल्स. आपण सेंटेन्स तयार करताना कुठे वापरायचे ते आज आपण पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. चला तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत खूप सोपा आणि सुंदर विषय, तो म्हणजे ए अँड द आर्टिकलचा यूज. तुम्ही जर स्टुडंट असाल तर ते इंग्लिश ग्रामर मध्ये नेहमी क्वेश्चन केला जातो फिल इन द ब्लँक्स मध्ये ए अँड द आर्टिकल यूज साठी. आणि जर तुम्हाला स्पोकन इंग्लिश म्हणजे तुम्हाला इंग्लिश खरोखर बोलायचं असेल तर ए अँड द आर्टिकल्स यूज करून परफेक्ट आणि करेक्ट सेंटेन्स जर बनवायचा असेल तर आजचा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. चला मग पाहूयात. आर्टिकल्स म्हणजे काय तर उपपद ए अँड द. आता आपण पाहूयात पहिलं ए. व्हेअर टू यूज ए म्हणजे काय, ए कुठे वापरायचे. ए सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे काय तर एक वचन मध्ये तुम्ही ए यूज करायचा, अनेक वचन मध्ये ए कधीच यूज करायचं नाही. जर तुम्हाला परफेक्ट इंग्लिशचं सेंटेन्स तयार करायचं असेल तर तुम्ही एक वचन मध्येच आपण सिंग्युलर नाउन मध्येच आपण ए यूज करायचा. जर तुम्ही प्लुरल मध्ये जर यूज केला तर ते सेंटेन्स इनकरेक्ट होतं. सपोज एक एक्झाम्पल पाहूयात आपण. ए बॉय. परंतु भरपूर मुलांचं यामध्ये चूक होती, ती म्हणजे ए बॉयज सुद्धा लिहितात ते. तर ए बॉयज लिहायचं नसतं, तर ए बॉय असतो. सपोज आपण आज एक एक्झाम्पल पाहूयात. देअर इज ए बॉय. आपण काय यूज केला, ए यूज केला, ए बॉय. पण जर जास्त मुलं असतील तर ते सेंटेन्स आपण कसं बोलणार, देअर आर मेनी बॉयज. देअर आर मेनी बॉयज. पहा तिथं आपण ए यूज केला, देअर आर ए मेनी बॉयज असं म्हणलं तर चुकीचं होऊ शकतं ते सेंटेन्स. जर तुम्हाला करेक्ट ए अँड द चा यूज करून परफेक्ट सेंटेन्स बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ए टेबल. देअर आर ए टेबल. एक टेबल आहे म्हणून आपण काय म्हणतोय, देअर आर ए टेबल. परंतु जास्त टेबल असतील तर तुम्ही ए यूज करणार का तर नाही करणार. ते सेंटेन्स तुमचं चुकीचं होऊ शकतं. देअर आर मेनी टेबल्स. देअर आर मेनी टेबल्स. आता ए पेन. तर ते एक्झाम्पल कसं बोलाल, व्हेअर इज युअर पेन. व्हेअर इज युअर ए पेन. पण भरपूर असतील पेन्स तर तुम्ही काय म्हणणार, व्हेअर इज युअर पेन्स. डायरेक्ट काय म्हणणार, व्हेअर इज युअर पेन्स. तर तुम्हाला फरक कळला का. ज्यावेळेस सिंग्युलर म्हणजेच एक वचन असेल नाउन तुमचं त्यावेळेस तुम्ही ए यूज करायचा. पण भरपूर मुलं यामध्ये चूक करतात की ते अनेक वचन असेल तरीही तिथे ए यूज करतात, पण ए यूज करायचा नाही. आता आपण सेकंड पाहूयात. सेकंड आर्टिकल आहे आपलं व्हेअर टू यूज अँड. म्हणजे अँड कुठे वापरायचं तर अँड ओवेल और ओवेल साऊंड म्हणजे काय तर स्वर किंवा स्वराचा उच्चार. ओवेल म्हणजे स्वर, ओवेल साऊंड म्हणजे स्वराचा उच्चार. आपले इंग्लिशचे 5 स्वर आहेत. ए ई आय ओ यू. ए ई आय ओ यू या स्वरांच्या सुरुवातीला आपण काय यूज करतो तर अँड यूज करतो. ए ऍपल जर आपण बोललो तर ते पूर्णतः चुकीचं असेल, कारण ऍपलला स्टार्टिंग काय होते, ए नी होते. ए हा काय आहे, आपला इंग्लिश मधला स्वर आहे. एक्झाम्पल्स आपण पाहिलं, अन ऍपल.
अँड अम्ब्रेला, यू, यू काय आहे, स्वर आहे आपला, ओवेल साऊंड आहे, ओवेल आहे, सॉरी. अँड आईस्क्रीम, आय. आणि काही वेगळे शब्द म्हणजे काय, अँड ऑनेस्ट. परंतु आपण आता पाहिलेलं आहे जसं की ओवेल और ओवेल साऊंड, जरीही ऑनेस्टची स्पेलिंग तयार होत असताना एच सुरुवातीला असेल तरी पण त्याचा उच्चार कसं होतो, AWNEST, ऑनेस्ट. म्हणजे ए काय आहे तर स्वर आहे, म्हणून स्वराचा उच्चार, जरी आपला स्वराचा उच्चार हा AEIOU या स्वराने होत असेल, शब्द स्टार्ट होत असेल, असं जर स्वराचा उच्चार येत असेल त्यापूर्वी देखील आपण एन यूज करतो. अँड अवर, पहा अवर, AAVER, अवर. परंतु ह्या स्पेलिंग लिहू नका, मी ब्रॅकेट मध्ये जी स्पेलिंग लिहिलेली आहे ती उच्चारानुसार लिहिलेली आहे. स्वराचा उच्चार होतो, मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून आपण तिथे एन यूज करतो. तर तुम्हाला एन चा वापर करून सेंटेन्स तयार करायचं कसं ते समजलं असेल. जो शब्द इंग्लिश मध्ये जो शब्द AEIOU हे स्वर तयार हो, या स्वरांनी जर तो शब्द तयार होत असेल तर त्यापूर्वी आपण एन यूज करतो. आणि ऑनेस्ट आणि अवर हे काही वेगळे शब्द आहेत ज्यांचा स्वरांचा उच्चार जरी स्पेलिंग त्याची एच ने सुरू होत असेल तरीही स्वराचा उच्चार होतो, म्हणून आपण तिथे एन यूज करतो. तर आता आपण पाहूयात फेअर टू यूज द आर्टिकल. तर द आर्टिकल कुठे वापरायचे, तर द स्पेसिफिक पीपल किंवा थिंग्स, म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीसाठी किंवा एखाद्या विशिष्ट माणसासाठी आपण द आर्टिकल्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल द सन, सन म्हणजे काय, सूर्य एकच आहे, काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं आहे. द मून, द अर्थ, जरी अर्थ हा शब्द ई ने स्टार्ट होत असेल तरीही अर्थ म्हणजे पृथ्वी एकच आहे, एकमेव अशी वस्तू येते, त्यामुळे आपण तिथं द यूज करतो. एक विशिष्ट वस्तू, विशिष्ट ही, त्यामुळे आपण द यूज करतो. आता आपण पाहूयात अजून काही 10 एक्झाम्पल्स ए अँड द ची पाहूयात. ए कॅट, ए बुक, ए कार, ए टेबल, ए फ्रेंड, ए चेअर, ए हाऊस, ए ट्री, ए चाइल्ड, ए वन. पहा आता ए वन का म्हणतोय आपण, तर साऊंड्स लाईक WON, वन. मी काय सांगितलं तुम्हाला, ह्यामध्ये स्वरांचा उच्चार सुद्धा करणं खूप महत्वाचं आहे. ज्या शब्दाचा स्वराचा उच्चार ओ जरी स्पेलिंग स्टार्ट होत असेल तरी त्याचा उच्चार करताना डब्ल्यूचा ओवेल साऊंड आपला कोणता येतोय, तर डब्ल्यू येतो, म्हणून त्याच्या पुढे आपण ए यूज करतो. हे काही वेगळे शब्द आहेत, ते मी मुद्दाम म्हणून तुम्हाला दाखवलेले आहेत जेणेकरून तुमचं कन्फ्युजन व्हावं नाही म्हणून. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं का. एक कॅट, एक बुक, एक कार घेतले, आपण म्हणले का एक कॅट्स बोलले का, नाही बोललो. सिंग्युलर नाउन्सच्या पुढे आपण ए वापरतो. तर आता आपण पाहूया एन चे एक्झाम्पल्स. एन ऍपल, एन एग, an idea, an orange, an umbrella, an elephant, an artist, an Island, an hour. पहा 9 नंबरचं एक्झाम्पल काय लिहिले मी, an hour म्हणजे काय, सायलेंट एचचा साऊंड्स लाईक अवर, ओ अवर AW ने स्टार्ट होतं, म्हणून आपण याच्या पुढे एन यूज करतो. एन चे सगळे एक्झाम्पल AEIOU हे स्वर वापरूनच
तयार होतात, ज्यांच्या पुढे ज्या शब्दाच्या पुढे ए ई आय ओ यू हे स्वर असतात त्या स्वरांच्या पुढे आपण एन यूज करतो अगोदर. ठीक आहे, तर एन हे एक्झाम्पल तुम्हाला समजले असेल. तर आता पाहूयात आपण द चे एक्झाम्पल. द सन हे तर तुम्हाला माहितीच आहे, परंतु आता तुम्ही इथं कन्फ्युजन होऊ नका. द बुक का म्हणते मी, तर कारण द बुक, देर आर मेनी बुक्स बट ओनली द बुक इज माय फेवरेट. म्हणजे काय, भरपूर पुस्तक आहेत, फक्त ते एकच पुस्तक असं आहे की ते माझ्या आवडीचं आहे, म्हणून आपण काय करतो, द बुक यूज करतो. म्हणजे काय, द स्पेसिफिक बुक. तसंच थर्ड एक्झाम्पल पाहूया, दी कार. परंतु कार कोणती, तर स्पेसिफिक कार, ती फक्त आणि फक्त माझीच कार आहे. ज्यावेळेस आपण ते असे सेंटेन्स बोलू त्यावेळेस आपण द कार यूज करू. फोर्थ एक्झाम्पल आहे दी ओशियन. ओशियन म्हणजे काय, तर महासागर. आपल्या पूर्ण वर्ल्ड मध्ये फक्त 7th ओशियन आहे, म्हणून ते एक स्पेसिफिक आहे, एक त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकार आहे, म्हणून दी ओशियन. फिफ्थ नंबर दी मूव्ही. म्हणजे काय, तर तो एक स्पेसिफिक पिक्चर आहे, तो मला खूप आवडतो आणि मी फक्त आणि फक्त तोच पिक्चर पाहते, तर त्यावेळेस आपण द मूव्ही यूज कराल. द सिटी, एखादी सिटी आहे, तिच्यात काहीतरी वेगळं असं आहे, त्यावेळेस आपण दी सिटी म्हणू शकतो. 7th नंबर आहे द हिल. भरपूर सारे हिल स्टेशन्स आहेत, परंतु ते एक स्पेसिफिक हिल आहे, त्यासाठी तुम्ही काय यूज कराल, दी हिल यूज कराल. 8th नंबर दी मून. चंद्र तर एकच आहे, त्यामुळे तो एक स्पेसिफिक आहे, त्यामध्ये एक विशिष्ट प्रकार आहे, म्हणून आपण द मून यूज करतो. 9th नंबर द डॉग. फक्त आणि फक्त तोच कुत्रा मला आवडतो, तोच कुत्रा मला पाहिजे, ज्यावेळेस तुम्ही बोलाल त्यावेळेस त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं जाणवतं तुम्हाला, त्याच्यामध्ये काहीतरी विशिष्ट प्रकार आहे, स्पेसिफिक आहे तो डॉग, त्यावेळेस तुम्ही द डॉग यूज कराल. 10th नंबर द सी. सी म्हणजे समुद्र. थँक्यू. चला तर मुलांनो, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकॉन वरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.